हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण सिंक्रोनस मशीनचं रिव्हिजन करणार आहोत विथ द हेल्प ऑफ एमसीक्यू. ओके, हा सेशन या ठिकाणी कन्सेप्ट प्लस एमसीक्यू बेस असेल. अगेन या सेशन मार्फत जे काही सिंक्रोनस मशीन हा इलेक्ट्रिकल मशीन मधला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याला जी काही अपकमिंग महाजनकोची एक्झाम आहे एई आणि जेईची, त्या एक्झाम मध्ये आपण या सिंक्रोनस मशीन मधून अप्रॉक्सिमेट मिनिमम 4 मार्क्सचे क्वेश्चन या ठिकाणी या कन्सेप्टच्या माध्यमातून आपण एक्सपेक्ट करू शकतो. सो हा सेशन या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ओके, आपण सुरुवात करूया. फर्स्ट एमसीक्यू आपल्या स्क्रीन समोर आहे. इन अल्टरनेटर ड्युरिंग द हंटिंग व्हेन द स्पीड बिकम्स सुपर सिंक्रोनस द डॅम्पर बार डेव्हलप्स. ओके, हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा किती एक्झामला रिपीट झालेला आहे. ईएससी ला विचारलेला आहे, त्यानंतर टीएस ट्रान्सकोला विचारलेला आहे, यूपीपीसी ला विचारलेला आहे, यूकेपीएससी ला विचारलेला आहे आणि इस्रो सायंटिस्टला विचारलेला आहे. म्हणजे बऱ्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी घेण्या पाठीमागचा उद्देश आहे की जे या ठिकाणी डॅम्पर वाइंडिंग आहे त्या डॅम्पर वाइंडिंगचं फंक्शन काय आहे, मग ते अल्टरनेटर मध्ये असेल किंवा मोटर मध्ये असेल, त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय आणि डॅम्पर वाइंडिंग यूज केल्यानंतर काय इफेक्ट होतोय, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. ओके, फर्स्ट आपण जे काही डॅम्पर वाइंडिंग आहे ते डॅम्पर वाइंडिंगचं काम जे काय आहे ते दोन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मग त्या दोन वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आपण जर अल्टरनेटर साठी विचार केला आणि सेकंड आपण या ठिकाणी जे काही सिंक्रोनस मोटर आहे त्या मोटरसाठी विचार केला, तर अल्टरनेटरच्या केसमध्ये डॅम्पर वाइंडिंगचा उपयोग आपण करतो टू रिड्यूस द हंटिंग. मग हंटिंग हा फेनॉमेनॉन काय आहे बघा, जो काही रोटर आहे तो रोटर त्याच्या फायनल पोझिशन भोवती काय करतो, ऑसिलेट या ठिकाणी करत राहतो. जे काय त्याची न्यू इक्विलिब्रियम पोझिशन आहे, म्हणजे लोड या ठिकाणी सडन रिमूव्ह केला असेल किंवा लोड या ठिकाणी सडन अप्लाय केला असेल, तर रोटर त्याची काय करतो, एक स्टेडी स्टेट पोझिशन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो स्टेबल होत नाही. म्हणजे त्याच्या फायनल पोझिशन बाबत तो काय करत असतो बघा, ऑसिलेशन करत असतो. ते ऑसिलेशन या ठिकाणी आपल्याला डॅम्प आउट करण्यासाठी आपण काय करतो बघा, डॅम्पर बारचा या ठिकाणी उपयोग करत असतो. मग डॅम्पर बारचा उपयोग करतो म्हणजेच या ठिकाणी जे काही स्पीड असायला पाहिजे रोटरचं स्पीड, जर हे ठिकाणी अदर दॅन सिंक्रोनस स्पीड नसेल, म्हणजे रोटर स्पीड इज नॉट इक्वल टू सिंक्रोनस स्पीड नसेल, तर आणि तरच या ठिकाणी डॅम्पर बार या ठिकाणी टॉर्क डेव्हलप करणार आहेत. मग ते टॉर्क कशा पद्धतीचे असेल त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. दुसरं फंक्शन आहे अल्टरनेटरच्या केसमध्ये की जो या ठिकाणी निगेटिव्ह सिक्वेन्स फील्ड आहे, तो निगेटिव्ह सिक्वेन्स फील्डला काय करते, डॅम्पर वाइंडिंग सप्रेस करण्याचं काम करते. कोणाच्या केसमध्ये? तर अल्टरनेटरच्या केसमध्ये. हे दोन पर्पज झाले. कोणाच्या केसमध्ये? तर अल्टरनेटरच्या केसमध्ये. जर मोटरचा विचार केला तर मोटरमध्येही डॅम्पर वाइंडिंगचे दोन काम असतात. फर्स्ट असतं की जे या ठिकाणी हंटिंगसाठी आपण हंटिंग रिड्यूस करायचं आहे, आणि सेकंड असतं जे काही मोटर आहे त्या मोटरला या ठिकाणी स्टार्टिंग पर्पज साठी, म्हणजे जे काही या ठिकाणी सिंक्रोनस मोटर आहे ती सिंक्रोनस मोटर या ठिकाणी सेल्फ स्टार्टिंग नाही, मग त्या सेल्फ स्टार्टिंग मोटर नसल्या कारणामुळे तिला स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतो, जे काही पोल फेसेस आहेत त्या पोल फेसेस मध्ये या ठिकाणी डॅम्पर बार या ठिकाणी यूज करतो. हे डॅम्पर बार आपण काय करतो बघा, शॉर्ट करतो. ज्यावेळेस आपण हे डॅम्पर बार या ठिकाणी शॉर्ट करूया त्यावेळेस जे काही सिंक्रोनस मोटर आहे ती सिंक्रोनस मोटर ऍज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून चालू होते आणि ती काय करते बघा, त्या पद्धतीने इंडक्शन मोटरचं टॉर्क या ठिकाणी तयार करतं. मग जर इंडक्शन मोटरचं टॉर्क तयार केला असेल तर जो काही येणार असेल तो येणार इज लेस दॅन एनएस असेल. का? कारण इंडक्शन मोटरमध्ये हे प्रिन्सिपल असतं की रोटरचं स्पीड हे ऑलवेज या ठिकाणी काय असतं, लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड असतं. मग ज्यावेळेस एक एक्झॅक्ट पोझिशन येईल, ज्यावेळेस मोटरने या ठिकाणी एखादा रेटेड स्पीड घेतला असेल त्या केसमध्ये जो काही येणार आहे तो येणाऱ्या ठिकाणी एनएसला अप्रोच करण्याचा प्रयत्न करत असेल, पण तो त्याच्या एक्झॅक्टली जवळ जात नसेल. या केसमध्ये आपण काय करतो, जो काही फील्ड वाइंडिंग आहे त्या फील्ड वाइंडिंगला डीसी एक्सायटेशन देण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण डीसी एक्सायटेशन करूया त्यावेळेस जे काही फील्ड पोल आहे तर ते फील्ड पोल काय करते, तर फील्ड वाइंडिंग आपल्यामध्ये पोल तयार करते जे की या ठिकाणी एक्झॅक्टली अपोजिट पोलॅरिटी असतील. मग स्टेटरने इंड्यूस केलेले पोल आणि रोटरच्या फील्ड वाइंडिंगने इंड्यूस केलेले पोल जर अपोजिट पोलॅरिटी असतील तर त्याच्यामध्ये काय होईल बघा, मॅग्नेटिक लॉकिंग या ठिकाणी होईल. आणि जर या ठिकाणी फील्ड पोल एकमेकांमध्ये लॉक झाले स्टेटरचे आणि रोटरचे, तर त्यामध्ये काय होईल बघा, एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ज्या स्पीड या ठिकाणी रोटर स्टेटरचे पोल रोटेट करत असताना स्टेटर फील्ड असेल त्याच स्पीडने काय करेल, रोटरची फील्ड रोटरचे पोल त्या ठिकाणी काय करतील, रोटेट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर फील्ड आणि रोटर फील्ड काय होईल बघा, 0 होईल.
होईल ज्यावेळेस या दोघांमधली रिलेटिव्ह स्पीड या ठिकाणी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 होईल, त्या केसमध्ये जो काही ईएमएफ असेल तो ईएमएफ सुद्धा काय होईल बघा 0 होईल. आणि जर ईएमएफ या ठिकाणी 0 होत असेल तर जे काही टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी काय होईल बघा 0 होईल. पण कधी? ज्यावेळेस रोटरचं स्पीड हे सिंक्रोनस स्पीडच्या बरोबर असेल त्यावेळेस. पण जर रोटरचं स्पीड हे सिंक्रोनस स्पीड नसेल तर जे काही डॅम्पर बार आहेत ते डॅम्पर बार या ठिकाणी काय करतील बघा टॉर्क डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतील. मग या ठिकाणी क्वेश्चन काय आहे बघा, जे काही स्पीड आहे ते स्पीड जर या ठिकाणी ग्रेटर दॅन सिंक्रोनस रोटरचा स्पीड असेल, म्हणजे जे काही रोटर स्पीड असेल ते रोटर स्पीड जर या ठिकाणी ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड असेल, म्हणजे एनआर जर या ठिकाणी ग्रेटर दॅन एनएस असेल तर या ठिकाणी जे काही सिंक्रोनस मोटर आहे त्या सिंक्रोनस मोटर मधले जे काही डॅम्पर बार आहेत ते डॅम्पर बार कोणतं टॉर्क डेव्हलप करतील असा क्वेश्चन आहे. आता ऍक्च्युअल केस मध्ये आपल्याला काय पाहिजे, जो एनआर आहे तो एनआर मस्ट बी इक्वल टू एनएस पाहिजे. पण ही केस इथं फुलफिल होताना दिसते का, तर नाही. मग यासाठी काय करेल बघा, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो काही एनआर आहे त्या एनआरला आपल्याला एनएस बरोबर आणावं लागेल. मग एनआर एनएस बरोबर कधी येईल, ज्या वेळेस जो काही एनआर आहे त्या एनआरचा आपल्याला स्पीड कमी करेल आपण, त्या केसमध्ये तो बरोबर येईल. मग एनआरचं स्पीड कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक तर इंडक्शन मोटरचं टॉर्क असेल आणि दुसरं असेल इंडक्शन जनरेटरचं. मग आपण इंडक्शन मोटरचं टॉर्क या ठिकाणी कसं असतं, तर इंडक्शन मोटरच्या केसमध्ये एनआर काय असतो, लेस दॅन एनएस असतो. पण इंडक्शन जनरेटरच्या केसमध्ये काय असतो, एनआर हा ग्रेटर दॅन एनएस असतो. मग ज्यावेळेस आपण इंडक्शन जनरेटर टॉर्क डेव्हलप करूया पण ते अपोजिट डायरेक्शन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया, त्यावेळेस काय होईल बघा, एनआर हा एनएसच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मोटरचं जे काही रोटर आहे ते रोटर स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. मग जेव्हा स्पीड हे मोर दॅन सिंक्रोनस स्पीड असेल त्या केसमध्ये डॅम्पर बार काय करतील बघा, इंडक्शन जनरेटर टॉर्क डेव्हलप करतील. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. ज्यावेळेस स्पीड हे लेस दॅन सिंक्रोनस स्पीड असेल, म्हणजे एनआर ज्यावेळेस लेस दॅन एनएस असेल त्या केसमध्ये डॅम्पर बार काय करतील बघा, इंडक्शन मोटरचं या ठिकाणी टॉर्क डेव्हलप करतील. आणि ज्या वेळेस एनआर इज एक्झॅक्टली इक्वल टू एनएस असेल त्यावेळेस जे काही टॉर्क आहे ते टॉर्क डेव्हलप्ड बाय द डॅम्पर बार इज इक्वल टू काय असेल बघा 0 असेल. ते काय असतील, रेस्ट पोझिशनला असतील. ओके, मग हंटिंग हा फेनॉमेनॉन काय त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. अल्टरनेटरच्या केसमध्ये डॅम्पर बारचं फंक्शन काय आहे ते आपण पाहिलं आणि मोटरच्या केसमध्ये डॅम्पर बारचं फंक्शन काय आहे तेही आपण ठिकाणी पाहिलं. म्हणजे डॅम्पर बार बद्दल आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर 0 पॉवर फॅक्टर लीडिंग लोड्स. अच्छा, या ठिकाणी जो काही पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर काय दिलेला आहे बघा, लीडिंग पॉवर फॅक्टर दिलेला आहे. द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इन अन अल्टरनेटर इज. अच्छा, याच्याबद्दल मी एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप भारी ट्रिक या ठिकाणी सांगितली होती. लक्षात काय ठेवायचं, फर्स्टली या ठिकाणी लक्षात ठेवायचं युनिटी पॉवर फॅक्टर, त्यानंतर 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग, त्यानंतर 0 पॉवर फॅक्टर लीडिंग, त्यानंतर 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग, म्हणजे या ठिकाणी पॉवर फॅक्टरच्या काही लॅगिंगच्या व्हॅल्यू असतील. त्यानंतर 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग, मग या ठिकाणी 0.8 असेल, 0.7 असेल, 0.9 असेल, काही असेल. मग या ठिकाणी जो काही अल्टरनेटरवरची इफेक्ट असतो तो अल्टरनेटरवरचा इफेक्ट आणि या ठिकाणी मोटरचा इफेक्ट काय असतो, या गोष्टी आपण या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायच्या. युनिटी पॉवर फॅक्टरला जो काही अल्टरनेटर आहे त्या अल्टरनेटरवरती इफेक्ट असतो क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. मग ट्रिक काय होती आपली, CDM, CD आणि MC ही आपल्याकडे ट्रिक होती. मग CDM, CD आणि MC ही काय होती बघा आपली ट्रिक होती. मग युनिटी पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये अल्टरनेटर वरती आर्मेचर रिएक्शनचा इफेक्ट काय असतो, तर तो इफेक्ट असतो क्रॉस मॅग्नेटायझेशन. 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग वरती अल्टरनेटरच्या केसमध्ये इफेक्ट काय असतो, तर डीमॅग्नेटायझेशन इफेक्ट असतो. 0 पॉवर फॅक्टर लीडिंग वरती इफेक्ट काय असतो, तर तो मॅग्नेटायझिंग इफेक्ट असतो. 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंगला काय असतो, तर पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन, पार्शली डीमॅग्नेटायझेशन. 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंगला काय असतो इफेक्ट, पार्शली मॅग्नेटायझेशन, पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन. आता मोटरच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट अपोजिट. मग एक्झॅक्ट अपोजिट काय, क्रॉसला या ठिकाणी अपोजिट क्रॉसच असतो, म्हणजे क्रॉसला या ठिकाणी कोणताही अपोजिट वर्ड नाहीये. त्यानंतर जो काही क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. जो काही डीमॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे त्याला एक्झॅक्टली अपोजिट काय असेल, मॅग्नेटायझेशन असेल. मॅग्नेटायझेशनला अपोजिट काय असेल बघा, डीमॅग्नेटायझेशन असेल. फक्त याच्यामध्ये उलट करायचं, या ठिकाणी सी आहे तर त्याला कोणताही अपोजिट नाही म्हणून सी ठेवायचा.
अपोजिट काय असेल, मॅग्नेटायझेशन असेल. एम ला अपोजिट काय असेल, डिमॅग्नेटायझेशन असेल. आता क्रॉसला अपोजिट काही नाहीये म्हणून क्रॉस ऍज इट इज. डी ला अपोजिट कोण आहे, मॅग्नेटायझेशन आहे. त्यानंतर मॅग्नेटायझेशनला अपोजिट काय आहे, डिमॅग्नेटायझेशन आहे. आणि या ठिकाणी क्रॉसला कोणताही अपोजिट नाही म्हणजे क्रॉस मॅग्नेटायझेशन ऍज इट इज. मग या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन कोणी विचारला तर 0.8 पॉवर फॅक्टर क्वेश्चन आपल्याकडे असेल. 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंगला आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट कुणावरती तर मोटरवरती काय असेल. 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग कुठे आहे, इथं आहे. मोटरवरती इफेक्ट काय असेल तर पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन आणि पार्शली डिमॅग्नेटायझेशन. पार्शली क्रॉस, पार्शली डिमॅग्नेटायझेशन. म्हणजे अशा पद्धतीच्या आपण ट्रिकच्या माध्यमातून याचा आन्सर लक्षात ठेवू शकतो. ट्रिक आहे फक्त अल्टरनेटरच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायची. अल्टरनेटर असेल तर जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट CDMC. मग या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला होता 0 पॉवर फॅक्टर लीडिंग. आता 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग इथं आहे, 0 पॉवर फॅक्टर लीडिंग कुठं आहे, इथं आहे. आता 0 पॉवर फॅक्टर लीडिंगला अल्टरनेटर वरती इफेक्ट विचारलेला आहे. कुठं, अल्टरनेटर वरती. इफेक्ट काय असेल बघा, प्युअरली मॅग्नेटायझेशन इफेक्ट असेल. जर हाच इफेक्ट मोटरवरती विचारला असता तर मोटर काय झाले बघा, प्युअरली डिमॅग्नेटायझेशन झाले असते. म्हणजे आर्मेचर रिॲक्शनचा जो काही फ्लक्स आहे त्या फ्लक्सनं काय केलं असतं, या ठिकाणी डिमॅग्नेटायझेशन केसमध्ये मेन फील्ड फ्लक्सला अपोज केला. तर या ठिकाणी काय करतोय तो अल्टरनेटच्या केसमध्ये आर्मेचर रिॲक्शनचा फ्लक्स काय करतोय मेन फील्ड फ्लक्स मध्ये काय करतोय ऍड होतोय. म्हणजे या ठिकाणी फ्लक्सची बेरीज होते. ओके, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटायझेशन होत आहे, फील्ड या ठिकाणी वाढते. याचा आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 3 असेल. याच्यातून कसे पद्धतीचा क्वेश्चन आला तर आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, काय काय इफेक्ट याच्यावरती असेल बघा. युनिटी पॉवर फॅक्टर असेल, प्युअरली क्रॉस मॅग्नेटायझेशन असेल. म्हणजे ट्रिक फक्त लक्षात ठेवायची. ट्रिक काय सांगितली होती मी, आता या ठिकाणी बघा अल्टरनेटर आहे CDMCD आणि त्यानंतर या ठिकाणी बघा MC. आता या ठिकाणी पार्शली मॅग्नेटायझेशन, पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन पॉवर फॅक्टर बघा इथे 0.8 आहे, इथं 0.7 पॉवर फॅक्टर असेल, पॉवर 5 असेल. पण हे कशामधले, लीडिंग मधले. याही ठिकाणी कोणताही पॉवर फॅक्टर असेल, फक्त 0 पॉवर फॅक्टर सोडून बाकीचे पॉवर फॅक्टर असतील कशामध्ये तर लॅगिंग मध्ये. आता या ठिकाणी एक्झॅक्ट सेम, या ठिकाणी C ला C असेल, अपोजिट नाहीये. त्यानंतर M, त्यानंतर D असेल, यानंतर CM असेल आणि या ठिकाणी काय असेल CD असेल. म्हणजे पार्सली डिमॅग्नेटायझेशन आणि पार्सली क्रॉस मॅग्नेटायझेशन. ट्रिकच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवू शकतो. फक्त ह्या सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. फर्स्टला युनिटी, त्यानंतर 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग, 0 पॉवर फॅक्टर लीडिंग, 0.8 पॉवर फॅक्टर आणि 0.8 पॉवर फॅक्टर लीडिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इन सिंक्रोनस जनरेटर, अगेन या ठिकाणी सिंक्रोनस जनरेटर दिलेला आहे. द नेचर ऑफ द आर्मेचर रिॲक्शन इज डॅश डॅश व्हेन इट सप्लाय लोड ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर. अगेन या ठिकाणी अल्टरनेटर आहे आणि अल्टरनेटर काय करतोय बघा, लोड सप्लाय करतोय. कुठं तर लॅगिंग पॉवर फॅक्टरला लोड सप्लाय करतोय. आता आपण ट्रिकच्या माध्यमातून डायरेक्ट लिहायचं CDMCD आणि MC. आता या ठिकाणी जनरेटर दिलेला आहे म्हणजे हा अल्टरनेटर आहे. आर्मेचर रिॲक्शन कुठे विचारलेले आहे आपल्याला, लोड कसा आहे तर लॅगिंग पॉवर फॅक्टरचा लोड आहे. इथं युनिटी पॉवर फॅक्टर, इथं ZPF आहे पण लॅग आहे, इथं ZPF आहे पण लीड आहे. या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा लॅगिंग आहे, या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा लीडिंग आहे. इफेक्ट कसा आहे तर इफेक्ट आहे पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन, पार्शली डिमॅग्नेटायझेशन. इफेक्ट कसा आहे तर पार्शली क्रॉस मॅग्नेटायझेशन, partially demagnetation. Option number 2 is the right answer असेल या क्वेश्चनच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी स्लिप रिंग्स आर सफिशियंट फॉर द रोटेटिंग फील्ड टाइप अल्टरनेटर. आता जे काही अल्टरनेटर आहे त्या अल्टरनेटर मध्ये आपण 2 टाइपचे या ठिकाणी स्ट्रक्चर पाहतो. कोणतं एक तर या ठिकाणी फील्ड ही रोटेटिंग असते किंवा फील्ड ही स्टेशनरी असते. पण जनरली आपण काय करतो बघा, रोटेटिंग फील्ड काय करतो आपण प्रिफर करतो. आणि या केसमध्ये जे काय आर्मेचर आहे ते आर्मेचर काय करतो बघा, स्टेशनरी घेण्याचं काम करतो. मग स्टेशनरी घेण्याचं काम करतो कारण याच्यामध्ये जे काय आहेत बघा ऍडव्हान्टेज आहेत. काम कारण याचा करंट कलेक्शन इजी आहे, त्याचबरोबर याची कुलिंग मेथड इजी आहेत, लोडला आपण सप्लाय इझिली या ठिकाणी करू शकतो. हे त्याचे काही ऍडव्हान्टेज आहेत की ज्या ठिकाणी आपण स्टेशनरी आर्मेचर यूज करूया. अगेन फील्ड रोटेटिंग करण्याचं ऍडव्हान्टेज काय बघा, ज्या काही फील्ड आहे ते फील्डला आपण काय करतो डीसी सप्लाय देतो. डीसी सप्लाय दिल्या कारणाने या ठिकाणी काय करते स्लिप रिंग लागते. तर मग या स्लिप रिंगची व्हॅल्यू किती असते, डीसी साठी किती टर्मिनल आहेत +-2. म्हणजे या केसमध्ये जे काही स्लिप रिंग असतील त्या स्लिप रिंगची व्हॅल्यू किती असेल बघा 2 ही सफिशियंट व्हॅल्यू असेल. ओके, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. आता या ठिकाणी स्टेशनरी
अल्टरनेटर आर्मेचर टाइप स्टेशनरी आर्मेचर टाइप अल्टरनेटर. ओके, जे काय आर्मेचर कसं असतं स्टेशनरी असतं आणि फील्ड कशा असते बघा रोटेटिंग असते. मग फील्ड रोटेटिंग असते तर ती कुठे असते रोटरवर. अँड 3 फेज आर्मेचर वाइंडिंग इज ऑन द स्टेशनरी पार्ट दॅट इज स्टेटर. मग आर्मेचर स्टेशनरी ठेवण्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत बघा. आर्मेचर कॉइल कॅन बी इन्सुलेटेड इझिली, म्हणजे जो काही इन्सुलेशन आहे ते इन्सुलेशन काय आहे तो बघा इझिली होतं. हायर पेरिफेरल स्पीड कॅन बी अचिव्ड इन द रोटर, कारण या ठिकाणी फील्ड वाइंडिंग आहे रोटरवरती फक्त. द कूलिंग ऑफ द वाइंडिंग इज मोर इफिशियंट. ओनली 2 स्लिप रिंग्स आर रिक्वायर्ड आणि आउटपुट करंट कॅन बी इझिली सप्लाय टू द लोड करंट. हे काय आहेत बघा त्याचे ऍडव्हान्टेज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल डिग्री passed when the shaft of a 4-pole synchronous alternator makes a one complete revolution is. या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रिकल डिग्री विचारलेला आहेत. कधी विचारलेला आहेत ज्या वेळेस शाफ्ट ऑफ 4 पोल मशीनचा काय करतोय बघा एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्याचं काम करतोय. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिकल मधला अँगल विचारलेला आहे. थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थीटा मेकॅनिकल. आता या ठिकाणी वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन विचार दिलेला आहे, म्हणजे जो काही मेकॅनिकल अँगल आहे तो मेकॅनिकल अँगल शुड बी इक्वल टू 360 डिग्री, कारण वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन आहे. आता थीटा इलेक्ट्रिकल किती असेल इज इक्वल टू नंबर ऑफ पोल दिलेत 4 डिवायडेड बाय 2 इंटू 360 डिग्री विच इज इक्वल टू किती येईल बघा 720 डिग्री. हा काय येईल बघा इलेक्ट्रिकल मधला अँगल येईल थीटा इलेक्ट्रिकल. त्यालाच आपण डेल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ अल्फा असंही म्हणतो. वेअर डेल इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल अँगल, अल्फा इज नथिंग बट द मेकॅनिकल अँगल. याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच स्टेटमेंट इज करेक्ट फॉर सिंक्रोनस मशीन कंपॅरेटिव्ह टू द इंडक्शन मशीन. आता सिंक्रोनस मशीन आणि इंडक्शन मशीन मध्ये कंपॅरिझन या ठिकाणी विचारलेलं आहे. मग सिंक्रोनस मशीन बद्दल कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. मोटार इज अ सिंगल एक्साइटेड मशीन आहे का तर नाही. जे काही सिंक्रोनस मशीन आहे ते सिंक्रोनस मशीन कसे आहे बघा डबली एक्साइटेड मशीन आहे का, कारण या ठिकाणी जो काही स्टेटर आहे त्या स्टेटरला सप्लाय दिलेला आहे, म्हणजे AC दिलेला आहे कोणाला तर आर्मेचर वाइंडिंगला, आणि जे काही रोटर आहे त्या रोटरला जो काही सप्लाय कसा आहे DC. म्हणून जे काही सिंक्रोनस मशीन कसं आहे डबली एक्साइटेड मशीन आहे. द स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ द लोड. ओके, जे काही स्पीड आहे ते स्पीड इंडिपेंडंट ऑफ द लोड आहे असा क्वेश्चन आहे. आपण पाहूया. द मोटर हॅज अ सेल्फ स्टार्टिंग टॉर्क. असा मोटरचा सेल्फ स्टार्टिंग टॉर्क आहे का तर नाही. ही मोटर अशी आहे सेल्फ स्टार्टिंग नाही आहे. मोटर ऑपरेट्स ओनली ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडला. फक्त लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडला ऑपरेट होते का तर नाही. ते युनिटी पॉवर फॅक्टरला, लॅगिंग पॉवर फॅक्टरला आणि लीडिंग पॉवर फॅक्टरलाही ऑपरेट होते. म्हणजे ऑल पॉवर फॅक्टरच्या लोडला ते काय करते ऑपरेट करते. आता स्टेटमेंट नंबर 2 कडे या. द स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ द लोड. आता जे काही सिंक्रोनस मशीनचं स्पीड असतं ते सिंक्रोनस मशीनचं स्पीड काय असतं बघा NS इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय P. या स्पीडनं काय करते स्टेटर फील्ड रोटेट करण्याचं काम करते. पण जो काही NR आहे तो NR पण ऑलवेज इक्वल टू NS असतो. म्हणजे जो काही रोटर आहे तो रोटर या ठिकाणी काय करतो ऑलवेज सिंक्रोनस स्पीडनं रोटेट करतो. म्हणून तर यांना या मशीनला आपण काय म्हणतो बघा सिंक्रोनस मशीन असं म्हणतो, कारण ही मशीन काय करते बघा फक्त आणि फक्त एकाच स्पीडला रोटेट करते. आता इंडक्शन मशीनला आपण असिंक्रोनस स्पीड म्हणतो, असिंक्रोनस मशीन असं म्हणतो का तर याच्या पाठीमागं कारण आहे की जो काही इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीन मध्ये जो काही NR असेल तो NR काय असतो बघा एकतर लेस दॅन NS असतो किंवा एकतर ग्रेटर दॅन NS असतो. पण तो इज इक्वल टू NS असतो का तर नसतो. ओके, म्हणून यांना आपण असिंक्रोनस मशीन असं म्हणतो, कारण ही सिंक्रोनस स्पीड बरोबर रोटेट होऊ शकत नाहीये, सिंक्रोनस स्पीडला रोटेट होत नाहीये. मग या ठिकाणी जर स्पीड हे कसा दिलेला आहे इंडिपेंडंट ऑफ द लोड दिलेला आहे, म्हणजे जो काही NR आहे तो NR इज ऑलवेज इक्वल टू NS असेल. लोडनं काही या ठिकाणी होऊ द्या. जर असं असेल तर या ठिकाणी लोड जर इन्क्रीज झाला किंवा लोड जर या ठिकाणी डिक्रीज झाला तर जे काही स्पीड आहे ते स्पीड मध्ये या ठिकाणी काही चेंज होत नाहीये. म्हणून या ठिकाणी जे काही स्पीड असतं ते स्पीड कसं असतं बघा इंडिपेंडंट ऑफ द लोड असतं इन केस ऑफ सिंक्रोनस मशीन. पण इंडक्शन मशीनच्या केसमध्ये तसं नाहीये. जर या ठिकाणी लोड हा वाढत असेल तर NR काय होतोय बघा डिक्रीज होतोय. म्हणून तर या ठिकाणी स्लिप ही कन्सेप्ट होते. या ठिकाणी स्लिप असते का तर सिंक्रोनस मशीनच्या केसमध्ये स्लिप इज इक्वल टू काय असते 0 असते का, कारण या ठिकाणी NR इज इक्वल टू NS असतो. ओके, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया बघा. डिटरमाइन द पिच दॅट इज कॉइल स्पॅन फॅक्टर for a winding with a 36 stator slots
2 poles and coil span is 1 to 10. अच्छा, आपल्याकडे या ठिकाणी कॉइल स्पॅन फॅक्टर विचारलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला केपी विचारलेला आहे. मग आपल्याकडे केपीचा फॉर्म्युला असतो केपी इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे कॉस अल्फा बाय 2. आता अल्फा या ठिकाणचा काय आहे, तर अल्फा इज इक्वल टू द शॉर्ट पिच अँगल आहे. काय आहे, तर हा शॉर्ट पिच अँगल आहे. ओके, आता शॉर्ट पिच अँगल जी काही कॉइल आहे ती कॉइल किती स्लॉटने या ठिकाणी शॉर्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा काढतो गॅमा. मग गॅमा काय आहे, तर गॅमा हा स्लॉट अँगल आहे. काय आहे, तर स्लॉट अँगल म्हणजे 2 स्लॉट मधला अँगल किती आहे, विच इज इक्वल टू काय असतो 180 डिग्री डिवायडेड बाय स्लॉट पर पोल. 180 डिग्री डिवायडेड बाय या ठिकाणी स्लॉट दिलेला आहेत का, स्लॉट दिलेला आहे तर किती 36 स्टेटर स्लॉट विथ 2 पोल्स. नंबर ऑफ पोल किती आहेत 36 डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे या ठिकाणी जो काही स्लॉट अँगल आहे तो स्लॉट अँगल किती आला बघा, गॅमा इज इक्वल टू 10 डिग्री आला. आता या ठिकाणी जो काही कॉइल स्पॅन दिलेला आहे तो कॉइल स्पॅन किती दिलेला आहे 1 to 10 दिलेला आहे. मग कॉइल स्पॅनला आपण जनरली बीटा लेटरने रिप्रेझेंट करतो, विच इज इक्वल टू 1 या स्लॉट पासून 10 या स्लॉट पर्यंत आहे. म्हणजे याच्या दोघांमध्ये स्लॉट किती आहेत, तर याच्या दोघांमध्ये स्लॉट आहेत 9. म्हणजे 1 पासून निघला आणि 10 पर्यंत गेला. इन बिटवीन दिस टू किती स्लॉट असतील 9 स्लॉट असतील. म्हणजे जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन किती झाला बघा 9 झाला. ओके, या ठिकाणी आपल्याला महत्वाची गोष्ट काय कॅल्क्युलेट करायची आहे, जो काही गॅमा आहे तो गॅमा आपल्याकडे या ठिकाणी सापडला. अच्छा, अगेन आपल्याकडे माहिती काय असतं, जो काही अल्फा आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 180 डिग्री असते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आता बीटा जो काय आहे तो बीटा किती आहे तर 9 स्लॉट आहे. आता एका स्लॉटचा अँगल किती आहे 10 डिग्री आहे. मग बीटा या ठिकाणी किती असेल बघा, बीटा इज इक्वल टू 9 स्लॉट इंटू प्रत्येक स्लॉटचा अँगल किती झाला 10 विच इज इक्वल टू 90 डिग्री. हा काय झाला बघा या ठिकाणचा कॉइल स्पॅन झाला. म्हणजे कॉइल स्पॅन किती झाला बघा 90 डिग्री झाला. मग या ठिकाणी जर त्याची व्हॅल्यू ठेवली तर अल्फा इज इक्वल टू काय बघा 180 डिग्री मायनस 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्रीनं काय असेल, ही जी काही कॉइल आहे ती कॉइल कशी आहे बघा शॉर्ट आहे. आपल्याकडे अल्फा भेटला. आता या अल्फाची व्हॅल्यू जर आपण इथे ठेवली म्हणजे जो काही केपी आहे तो केपी इज इक्वल टू कॉस ऑफ 90 डिवायडेड बाय 2 केलं तर विच इज इक्वल टू कॉस ऑफ 45. आता कॉस ऑफ 45 असतो विच इज इक्वल टू 0.707. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चनचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. फॉर अ शॉर्ट पिच्ड सिंक्रोनस मशीन डिस्ट्रीब्युशन फॅक्टर अँड पिच फॅक्टर इज. अच्छा, जे काही मशीन आहे ती मशीन कशी आहे बघा शॉर्ट पिच्ड मशीन आहे. ओके, शॉर्ट पिच्ड मशीन आहे. मग शॉर्ट पिच्ड मशीन कशाला म्हणायचं, ज्या मशीनचा जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन इज इक्वल टू 180 डिग्री नसेल त्या मशीनला म्हणायचं शॉर्ट पिच मशीन. त्या मशीनला काय म्हणायचं शॉर्ट पिच मशीन म्हणायचं. म्हणजे जो काही मशीन आहे त्या मशीनला शॉर्ट पिच आपण अशा केसमध्ये म्हणतो. जर मशीनच्या केसमध्ये जर या ठिकाणी शॉर्ट पिचची मशीन असेल तर जो काही केपी असतो तो केपी काय असतो बघा लेस दॅन 1 असतो. पण जर हीच मशीन ही फुल पिच मशीन असेल, ही जर मशीन ही फुल पिच मशीन असेल म्हणजे जो काही कॉइल स्पॅन आहे कॉइल स्पॅन इज इक्वल टू जर 180 डिग्री इलेक्ट्रिकल असेल या मशीनला फुल पिच मशीन असं म्हणायचं. या केसमध्ये जो काही केपी असतो तो केपी काय असतो बघा इज इक्वल टू 1 असतो. का, कारण कॉइल स्पॅन इज इक्वल टू 180 डिग्री आहे. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय झाला बघा, आपल्याला माहिती असेल रिलेशन 180 डिग्री आहे. यावरून अल्फा इज इक्वल टू काय येईल बघा 0 येईल. जर अल्फा 0 असेल तर कॉस ऑफ 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे कॉस ऑफ 0 किती असतो 1 असतो. म्हणून जो काही केपी आहे तो केपी या केसमध्ये काय असतो बघा 1 असतो. कोणासाठी फुल पिच साठी. या ठिकाणी कॉइल कशी दिलेली आहे ऑलरेडी शॉर्ट पिच कॉइल दिलेली आहे. मग शॉर्ट पिच कॉइल साठी जो काही कॉस केपी आहे तो केपी काय झाला बघा लेस दॅन 1 झाला. हा काय झाला पिच फॅक्टर. आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असतो तर केडी इज इक्वल टू साइन ऑफ एम गॅमा बाय 2 डिवायडेड बाय एम साइन गॅमा बाय 2. हा काय असतो बघा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असतो. त्यालाच आपण ब्रेड्थ फॅक्टर, त्यालाच आपण बेल्ट फॅक्टर असंही म्हणतो. अच्छा, जी काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग जर या ठिकाणी कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असेल, जर वाइंडिंग ही कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असेल तर आणि तरच केडी इज इक्वल टू 1 असेल. अदरवाइज जो काही केडी आहे तो केडी काय असेल बघा ऑलवेज लेस दॅन 1 असेल. आता वाइंडिंग या ठिकाणी फक्त शॉर्ट पिच वाइंडिंग दिलेला आहे. आता शॉर्ट पिच वाइंडिंग साठी केपी तर लेस दॅन 1 आहे. केपी हा डिफाईन कोणासाठी केलेला असतो तर शॉर्ट पिच
वाइंडिंगसाठी डिफाईन केला असतो. केडी कोणासाठी डिफाईन केला असतो, तर तो केडी हा डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी या ठिकाणी डिफाईन केला असतो. पण डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग बद्दल या ठिकाणी बोललो नाहीये. जरी या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेटिक वाइंडिंग या ठिकाणी कन्सिडर केले तर कॉन्सन्ट्रेटिक वाइंडिंग आणि शॉर्ट पिच वाइंडिंग मधच्या केसला जो काही डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे, म्हणजे जो काही केडी आहे आणि जो काही केपी आहे, जरी प्रोडक्ट केला तर यांचा प्रोडक्ट हा ऑलवेज लेस दॅन 1 यायला पाहिजे. आणि तो येईल का, तर येईल, कारण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटिक वाइंडिंग जरी घेतले, केडी इज इक्वल टू 1 जरी घेतला, केडी इज इक्वल टू 1 केला, केपी काय असेल, केपी हा लेस दॅन 1 असेल. कोणासाठी, तर शॉर्ट पिच वाइंडिंग साठी. फॉर एक्झाम्पल लेस दॅन 1 आहे 0.9 घ्या, विच इज इक्वल टू 0.9 आलं. व्हॅल्यू कशी आली, लेस दॅन 1 आली. म्हणजे याचा आन्सर काय असेल बघा, ऑलवेज लेस दॅन 1. ओके, कसा असेल, ऑलवेज लेस दॅन 1. ऑलवेज इक्वल टू 1 असेल का, नाही. ऑलवेज 0 असेल का, नाही. ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल का, ग्रेटर दॅन 1 तर कधीच पॉसिबल नाही आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. The armature of a three-phase alternator has 240 slots. The armature has 8 poles. Its distribution factor is. आपल्याकडे क्वेश्चन आहे आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर वरती, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे केडी. ओके, केडीचा फॉर्म्युला m साइन गामा बाय 2 डिवाइडेड बाय साइन m, सॉरी याचा फॉर्म्युला काय आहे, साइन m गॅमा बाय 2. फॉर्म्युला आहे साइन m गॅमा बाय 2 डिवाइडेड बाय m साइन गॅमा बाय 2 याचा फॉर्म्युला असतो. मग आपल्याकडे या ठिकाणी व्हॅल्यू कशाच्या पाहिजे, तर व्हॅल्यू आपल्याला पाहिजे m आणि त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे गॅमाची. आता गॅमा म्हणजे काय आहे, 180 डिग्री डिवाइडेड बाय स्लॉट पर पोल, म्हणजे हा स्लॉट अँगल आहे. आता या ठिकाणी स्लॉट दिलेले आहेत का, दिलेले आहेत किती, 240. पोल दिलेले आहेत का, तर पोल दिलेले आहेत किती, 8 दिलेले आहेत. विच इज इक्वल टू, जर याचा आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल बघा, आपल्याकडे आन्सर येईल जो काही या ठिकाणचा गॅमा आहे तो गॅमा इज इक्वल टू किती येईल बघा, 6 डिग्री येईल. म्हणजे प्रत्येक स्लॉटचा अँगल किती आला बघा, 6 डिग्री आला. अशा मिळून टोटल 240 या ठिकाणी स्लॉट आहेत. आता m काय असतो, तर m इज इक्वल टू स्लॉट पर पोल पर फेज असतो. विच इज इक्वल टू स्लॉट दिलेले आहेत का, दिलेले आहेत 240 स्लॉट डिवाइडेड बाय पोल पर फेज. आता या ठिकाणी पोल किती आहेत, तर पोल आहेत 8. मशीन कशीची आहे, 3 फेज सिस्टीमची आहे. मग या ठिकाणी काय करायचं, जे काही पोल आहेत, पोल पर फेज म्हणजे डिवाइड मध्ये आहे, इंटू याला काय करायचं, मल्टिप्लाय बाय 3 करायचं, म्हणजे स्लॉट पर पोल पर फेज. मग या ठिकाणी काय होईल बघा, याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 240 डिवाइड बाय 24 विच इज इक्वल टू 10 डिग्री. हा काय येईल बघा, n येईल. या ठिकाणी जो काही m आहे तो m किती येईल बघा, 10 येईल. यालाच आपण काय म्हणतो, फेज स्पीड असं म्हणतो याला. ओके, फेज स्पीड. ओके, यानंतर हा m आपल्याकडे झाला, यानंतर हा गॅमा झाला. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर जो काही केडी आहे तो केडी इज इक्वल टू साइन ऑफ m ची व्हॅल्यू किती आहे, 10 इंटू गॅमा किती आहे, तर गॅमा 6 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय m ची व्हॅल्यू किती आहे, m आहे या ठिकाणचा 10 साइन गॅमा बाय 2, गॅमा किती आहे 6 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू साइन ऑफ 10 into 6 60 divided by 2 sin 30 divided by 10 sin 3. ओके, असा ऑप्शन आहे का, यस ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर असेल या केस मध्ये. ओके, सो केडी बद्दल आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो, जो की आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, फक्त फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला याच्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, हाय स्पीड अल्टरनेटर्स आर जनरली टर्म्ड ॲज टर्बो अल्टरनेटर. दे आर कॅरेक्टराइज्ड बाय. ओके, जे काही टर्बो अल्टरनेटर आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो बघा, हाय स्पीड अल्टरनेटर. त्यांनाच आपण काय म्हणतो, हाय स्पीड अल्टरनेटर. हे जे काही अल्टरनेटर आहेत हे अल्टरनेटर या ठिकाणी स्टीम टर्बाईनच्या सहाय्याने, कोणतं टर्बाईन, स्टीम टर्बाईन म्हणजे थर्मल पॉवर प्लांटचं टर्बाईन, त्याच टर्बाईनच्या सहाय्याने काय करतो आपण, रोटेट करण्याचं काम करत असतो. ओके, मग जे काही हाय स्पीड टर्बाईन आहे त्या हाय स्पीड टर्बाईनचे जे काही नंबर ऑफ पोल असतील तो पोल किती असतील बघा, एकतर 2 असतील किंवा एकतर 4 असतील. यांचं स्पीड किती असेल, एकतर 3000 RPM असेल किंवा एकतर या ठिकाणी 1500 RPM असेल. ओके, हे झालं टर्बो अल्टरनेटरच्या बाबतीमध्ये. आता या अल्टरनेटरचा जो काही डायमीटर आहे त्या डायमीटर बद्दल काय असेल, तर जो काही डायमीटर असेल
डायमीटर आणि जे काही आपल्याकडे ऍक्झिल लेंथ आहे त्या ऍक्झिल लेंथ आणि डायमीटर बद्दल आपल्या ठिकाणी रिलेशन माहिती असतं. आता जे काही हाय स्पीड अल्टरनेटर आहेत ते अल्टरनेटर जनरली यांच्यामध्ये जे काही रोटर असतं ते रोटर कोणतं असतं बघा, सिलेंड्रिकल टाईपचं रोटर असतं, त्याला आपण म्हणतो नॉन सलाइन टाईपचं रोटर. आता सलाइन पोल मशीनच्या केसमध्ये कोणती मशीन, सलाइन पोलच्या मशीनमध्ये जो काही D/L चा रेशो असतो तो किती असतो बघा, 5 असतो. किती असतो, 5. म्हणजे जो काही D असेल तो D इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ L असतं. म्हणजे सलाइन पोलच्या मशीनमध्ये डायमीटर हा कसा असतो बघा, 5 टाइम्स ऑफ लेंथ असतो. पण नॉन सलाइनच्या पोलच्या केसमध्ये जो काही L डिवायडेड बाय D चा जो काही रेशो आहे तो रेशो किती असतो बघा, 5 टाइम्स किंवा 7 टाइम्स असतो. देअरफॉर जो काही L असेल तो L काय असेल बघा, 5 to 7 टाइम्स ऑफ D असेल. म्हणजे या केसमध्ये जो काही लेंथ आहे, जे काय ऍक्झिल लेंथ आहे ते ऍक्झिल लेंथ काय बघा, हाय आहे ऍज कम्पेअर्ड टू द डायमीटर. ओके, म्हणजे या ठिकाणी जो काही डायमीटर आहे तो डायमीटर कसा आहे बघा, स्मॉल आहे. म्हणजेच या ठिकाणी आन्सर काय असेल, लार्जर डायमीटर आहे का याचा, तर नाही. शॉर्टर डायमीटर अँड स्मॉल ऍक्झिल लेंथ आहे का, तर नाही. शॉर्टर डायमीटर अँड लॉंग ऍक्झिल लेंथ आहे का, यस. ऍक्झिल लेंथ कशी आहे बघा, 5 ते 7 पट ऑफ डायमीटर आहे. म्हणजे डायमीटरचा कसा असेल, कमी असेल. आन्सर या ठिकाणी याचं काय बघा, थर्ड इज द राईट आन्सर. लार्ज डायमीटर आहे का, तर लार्ज डायमीटर नाही आहे. ओके, सलाइन पोलच्या केसमध्ये D/L चा रेशो काय आहे बघा, 5 आहे. या केसमध्ये लार्जर डायमीटर पॉसिबल आहे. या केसमध्ये जे काही स्पीड आहे ते स्पीड जनरली हे 100 RPM पासून आपल्याला 1000 RPM च्या आसपास या ठिकाणी भेटू शकतं. जे काही नंबर ऑफ पोल आहेत ते नंबर ऑफ पोल या ठिकाणी काय असतात बघा, लार्ज नंबर ऑफ पोल असतात. यासाठी जे काही टर्बाईन आहेत ते टर्बाईन कोणते यूज केले जातात, तर हायड्रो टर्बाईन या ठिकाणी यूज केले जातात, ज्याचं की स्पीड हे अप्रॉक्सिमेट असतं 300 RPM च्या आसपास. ओके, या दोन्ही अल्टरनेटर बद्दल या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायच्या. हा क्वेश्चन या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. ओके, याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे बघा, महत्वाचं आहे. In a synchronous generator or alternator, generally saline pole type rotors is driven by hydro turbine and cylindrical type rotor are driven by the steam turbine. Okay, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. Cylindrical rotors are used in the high speed alternators having speed between 1500 RPM ते 3000 RPM and saline pole rotor are used in the low speed device. रेंज स्पीडची काय बघा, 100 RPM पासून जनरली 1500 RPM पर्यंत. पण जनरली 1500 RPM पर्यंत पण याची नसते, 100 RPM पासून जनरली 1000 RPM पर्यंत असते. नंबर ऑफ पोल याच्यामध्ये किती असू शकतात, तर पोल याच्यामध्ये 180 पोल पर्यंत, 120 पोल पर्यंत याच्यामध्ये पोल असू शकतात. द सिलेंड्रिकल टाइप रोटर आर युज्ड इन द टर्बो अल्टरनेटर्स अँड दीज आर मेड अप ऑफ द सॉलिड स्टील फोर्जिंग टू गेट द हाय मेकॅनिकल स्ट्रेसेस. रोटर हॅव स्मॉल डायमीटर अँड लॉंग ऍक्झिल लेंथ. म्हणजे जो काही L डिवायडेड बाय D आहे तो किती असतो बघा, 5 पासून 7 पर्यंत असू शकतो. म्हणजे याचं जो काही लेंथ आहे ते लेंथ कशा आहे बघा, लार्ज आहे. म्हणजेच हे D/L चा रेशो आहे तो कसा असेल बघा, 1 डिवायडेड बाय 5 पासून 7 पर्यंत असेल. ओके, These rotors does not have projecting pole. याच्यामध्ये प्रोजेक्टिंग पोल नसतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच्यावरतीच यांच्या दोघांमधला डिफरन्स दिलेला आहे. याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर D/L इज इक्वल टू 5 आहे. याच्यामध्ये रिलेशन आपण पाहिलं, L डिवायडेड बाय D इज इक्वल टू 5 और 5 पासून 7 पर्यंत असेल. युज्ड फॉर द लो स्पीड अल्टरनेटर्स. याच्यामध्ये उपयोग कुठे आहे, हाय स्पीड मध्ये. याच्यामध्ये नो प्रोजेक्टिंग पोल आहेत, हॅज नो प्रोजेक्टिंग पोल आहेत. नीड्स डॅम्पर वाइंडिंग. आता डॅम्पर वाइंडिंगचं फंक्शन काय आहे, सलाइन पोल मध्ये आपण पाहिलं की जे काही हंटिंग आहे ते हंटिंगला काय करायचं, रिड्यूस करायचं आहे. कारण या केसमध्ये जे काही स्पीड आहे ते स्पीड या ठिकाणी कसं असते, कमी असेल. पण डॅम्पर वाइंडिंग या केसमध्ये यूज केली जात नाही, कारण याचं जे काही स्पीड आहे ते स्पीड कसं आहे बघा, ऑलरेडी या ठिकाणी हाय स्पीड आहे. या ठिकाणी जे काही डॅम्पर वाइंडिंग आहे ते डॅम्पर वाइंडिंगच्या या ठिकाणी यूजच नाही आहे. अगेन सिलेंड्रिकल रोटरमध्ये जे काही वाइंडिंग असते ती वाइंडिंग कशी असते बघा, एंटायर स्लॉट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली असते. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी काय असते, जे काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग या ठिकाणी पोलवरती या ठिकाणी माउंट केली असते, फील्ड वाइंडिंग. विंडेज लॉसेस आर मोर असतील. या ठिकाणी विंडेज लॉसेस कसे असतील बघा, कमी असतील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यावरती, The saline pole type construction is suitable for the running low speed prime movers. Which of the following suit the best explanation for the above statement? ओके, सलाइन पोल जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी लो स्पीड प्राइम मूव्हरसाठी या ठिकाणी सुटेबल आहे. मग या खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे, सलाइन पोल बद्दल आपण डिस्कशन केलं, D/L इज इक्वल टू 5 आहे.
देअरफॉर डी इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ एल. म्हणजे जो काही डी आहे तो डी काय असेल बघा, लार्ज असेल. म्हणजे डायमीटर कसा आहे, लार्ज आहे. आणि जी काय ऍक्सियल लेंथ आहे ते ऍक्सियल लेंथ कशी आहे बघा, स्मॉल आहे. मग याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट याच्यामध्ये आहे का ते पाहूया. एअरक्राफ्ट फ्लक्स शुड बी नॉट बी अफेक्टेड बाय द रोटर. सच मशीन शुड हॅव कंपॅरेटिव्हली लार्जर रोटार डायमीटर. यांचा डायमीटर कसा आहे, लार्जर आहे. ही तर गोष्ट खरी आहे. सच मशीन शुड हॅव रिलेटिव्ह स्मॉल नंबर ऑफ पोल. आता स्मॉल नंबर ऑफ पोल असल्यावर याची स्पीड किती असेल, हाय असेल. फॉर एक्झाम्पल 2 पोलच्या मशीनसाठी स्पीड किती असते, 3000 RPM असते 50 हर्ट्झ साठी. हे पॉसिबल आहे का याच्यामध्ये, नाही. सच मशीन शुड हॅव रिलेटिव्ह स्मॉलर रोटर डायमीटर. स्मॉलर रोटर डायमीटर असेल का, नाही. ओके, म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, स्टेटमेंट नंबर 2 इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A synchronous generator is feeding a 0 power factor. लोड कसा दिलेला आहे, लॅगिंग दिलेला आहे. ऍट अ रेटेड करंट द आर्मेचर रिॲक्शन इज. आता बघा क्वेश्चन हा किती एक्झाम साठी रिपीट झालेला आहे. मी यासाठी ट्रिक सांगितली होती, CD आणि MC. आता लोड कसा दिलेला आहे, 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग लोड दिलेला आहे. या ठिकाणी युनिटी, या ठिकाणी ZPF पण कसा, लॅग. या ठिकाणी ZPF पण कसा, लीड. बाकीचं जाऊ दे, आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आता 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग साठी जो काही अल्टरनेटर, तो अल्टरनेटर मध्ये इफेक्ट कसा असतो, तर डीमॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पण याच ठिकाणी जर क्वेश्चन मध्ये जर मोटर या ठिकाणी दिलेलं असतं, काय दिलेलं असतं, मोटर. तर मोटरच्या केसमध्ये C ला C ऍज इट इज, MD, त्यानंतर CM आणि या ठिकाणी CD. ओके, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. मोटर असते तर मोटरच्या केसमध्ये 0 पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये जो काही इफेक्ट असतो तो इफेक्ट काय असतं बघा, प्युअरली मॅग्नेटायझेशन हा इफेक्ट असतात. ओके, या दोघांमधला डिफरन्स हा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. फर्स्ट लिस्ट मध्ये व्होल्टेज रेग्युलेशनच्या मेथड आहेत आणि सेकंड लिस्ट मध्ये रिलेव्हंट फेजर आहे. सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड, त्यानंतर MMF मेथड, त्यानंतर 0 पॉवर फॅक्टर मेथड, त्यानंतर अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन मेथड. आता अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन मेथड मध्ये आपल्याला माहिती आहे, या केसमध्ये जो काही सॅच्युरेशन आहे तो सॅच्युरेशनचा इफेक्ट काय केला जातो, कन्सिडर केला जातो. सिंक्रोनस इम्पिडन्स मेथडलाच आपण काय म्हणतो बघा, EMF फेजर असं म्हणतो. त्यानंतर ZPF पॉवर फॅक्टर आणि MMF. आता MMF मेथड आहे, त्या MMF मेथड मध्ये प्रीडॉमिनेंटली कशा असेल बघा, MMF चा फेजर असेल आणि ZPF मध्ये बोथ EMF आणि MMF फेजर असते. म्हणजे यांचं आन्सर काय दिलेलं बघा, ऍज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे. तर काय, A ला 1, B ला 2, C ला 3 आणि D ला 4. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्होल्टेज कोणाच्या केसमध्ये असतात, तर जे काही EMF मेथड आहे त्याला आपण सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड असं म्हणतो. म्हणजेच EMF मेथडचं जे काही व्होल्टेज रेग्युलेशन असतं ते व्होल्टेज रेग्युलेशन ऍक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा जास्त असतं. म्हणून आपण याला काय म्हणतो बघा, पेसिमिस्टिक मेथड ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. त्यानंतर MMF चं व्होल्टेज रेग्युलेशन ऍक्च्युअल पेक्षा कमी असतं, म्हणून याला आपण काय म्हणतो बघा, ऑप्टिमिस्टिक मेथड ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतो. याही दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 2200 volt 50 hertz 440 kVA single phase alternator is 0.5. On the short circuit, a field current of 40 ampere gives a full load current of 200 RPM. The open circuit EMF for the same field excitation is 1200 volt. Find the synchronous impedance. या ठिकाणी काय विचारलेलं बघा, सिंक्रोनस इम्पिडन्स विचारलेला आहे. सिंक्रोनस इम्पिडन्स ZS is equal to open circuit voltage divided by short circuit करंट. ओपन सर्किट व्होल्टेज डिवाइडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. पण कुठं, ऍट सेम फील्ड करंट. कुठं, तर ऍट सेम फील्ड करंट. आता सेम फील्ड करंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे फील्ड करंट ऑफ 40 एम्पियर गिव्स द फुल लोड करंट ऑफ 200 RPM. द ओपन सर्किट EMF फॉर द सेम फील्ड एक्साइटेशन. फील्ड एक्साइटेशन म्हणजे काय बघा, फील्ड करंट आहे, तोही या ठिकाणी काय, दोन्ही केस मध्ये सेम आहे. ओपन सर्किट व्होल्टेज किती आहे, 1200 व्होल्ट. शॉर्ट सर्किट किती दिलेला आहे, 200 एम्पियर दिलेला आहे. ओके, आन्सर काय येईल बघा, 6 ओहम. या ठिकाणी काय असेल बघा, ZS सिंक्रोनस इम्पिडन्स असेल. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला आपण RA असं म्हणूया, which is equal to 0.5 ओहम दिलेला आहे. आता आपल्याकडे ZS आहे, आपल्याकडे RA आहे. कुणी आपल्याला एक्सेस विचारला तर एक्सेस इक्वल टू काय होईल बघा, ZS चा स्क्वेअर मायनस
RA चा स्क्वेअर होईल, जो त्या ठिकाणी सिंक्रोनस रिॲक्टन्स असेल. अशाही पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला एक्झाम मध्ये कोणी विचारलं जाऊ शकतं. या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अन अल्टरनेटर इज, अल्टरनेटर कसा आहे, क्वेश्चन कधी विचारलेला आहे, 2018 ला विचारलेला आहे ESE ला. पॉलीफेज सिंक्रोनस मशीन ऑपरेटेड विथ DC एक्साइटेशन. अच्छा, पॉलीफेज सिंक्रोनस मशीन ऑपरेटेड विथ AC एक्साइटेशन, 3 फेज इंडक्शन मशीन विथ प्राइम मूवर असेल और एनी AC जनरेटर असेल. ओके, जे काही अल्टरनेटर आहे त्या अल्टरनेटर कसे आहे बघा, डबली एक्साइटेड मशीन आहे. मग जी काही फील्ड वाइंडिंग आहे ती फील्ड वाइंडिंगला आपण काय करतोय बघा, एक्साइटेशन देतोय. आणि ते एक्साइटेशन कुठलं देतोय, तर DC एक्साइटेशन देतोय. म्हणजे अल्टरनेटर ही कशी आहे बघा, पॉलीफेज सिंक्रोनस मशीन आहे ऑपरेटेड विथ द DC एक्साइटर. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन कधी आला आहे, हा क्वेश्चन आलेला आहे MPSC असिस्टंट इंजिनियरला आलेला आहे 2019च्या एक्झामला. या क्वेश्चनचं डिस्कशन आपण थोडंसं करूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इन अन अल्टरनेटर व्होल्टेज ड्रॉप्स ऑकर्स इन. आता अल्टरनेटर मध्ये व्होल्टेज ड्रॉप कुठे ऑकर होतो, आर्मेचर रेजिस्टन्स मध्ये तर ऑकर होतो. नंतर आर्मेचर रेजिस्टन्स अँड लिकेज रिॲक्टन्स, आता लिकेज रिॲक्टन्स मुळे होतो. थर्ड ऑप्शन बघा, आर्मेचर रेजिस्टन्स, लिकेज रिॲक्टन्स आणि आर्मेचर रिॲक्शन मुळे सुद्धा काय होतं, व्होल्टेज ड्रॉप ऑकर होतो. आर्मेचर रेजिस्टन्स, लिकेज रिॲक्टन्स, आर्मेचर रिॲक्शन आणि अर्थ कनेक्शन. अर्थ कनेक्शन मुळे काय ऑकर होण्याचा विषय नाही आहे. म्हणजे आर्मेचर रेजिस्टन्स मुळे होतोच होतो, लिकेज रिॲक्टन्स मुळे होतो आणि आर्मेचर रिॲक्शनच्या इफेक्ट मुळे होतो. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. मॅच द लिस्ट 1 with the list 2 and select the correct answer using the code given below. आता या ठिकाणी लिस्ट 1 आणि लिस्ट 2 च्या ठिकाणी मॅचिंग दिलेलं आहे. आपल्याला याच्यापैकी कोणत्या गोष्टी माहिती आहेत त्या माहिती आपण असलेल्या गोष्टी लिहून घ्या. आता इंटरनल कॅरेक्टर असेल, व्ही कर्व असेल, आपल्याला व्ही कर्व माहिती असतो, कोणामध्ये असतो, IA वर्सेस IF मध्ये असतो. इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये असतो, तर पॉवर फॅक्टर वर्सेस IF मध्ये असतो. हा काय इन्व्हर्टेड व्ही कर्व. मग जे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहून घेऊया. जे माहिती नाहीये, जे येत नाही त्याचा आपण नंतर विचार करूया. आता व्ही कर्व कोणामध्ये असेल, तर व्ही कर्व हा IA आणि IF मध्ये असेल. IA वर्सेस IF कुठं, तर ऑप्शन नंबर 4 याला गेला. त्यानंतर इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये, पॉवर फॅक्टर वर्सेस IF मध्ये असेल. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट याला गेला. आता OCC, जी काय OCC आहे ती OCC काय करतो आपण, ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक मध्ये कुणाकुणामध्ये असते, तर ओपन सर्किट व्होल्टेज EMF त्याला आपण E असं म्हणतो, वर्सेस फील्ड करंट त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो E वर्सेस IF. म्हणजे OCC कोणामध्ये ड्रॉ करतो आपण, फील्ड करंट आणि ओपन सर्किटचं व्होल्टेज. ओके, ऑप्शन नंबर 3 याला गेला. आणि इंटरनल कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये असतात, तर E वर्सेस IA. म्हणजे याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने रिलेशन लावू शकतो. याच्यामध्ये आय थिंक ऑप्शन दिले नाही, तर मग ए ला काय असेल, ऑप्शन 3 असेल. त्यानंतर बी ला व्ही कर्व कोणामध्ये असेल, IA वर्सेस IF. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये असेल, E वर्सेस I. आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये असेल, तर पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट असेल. ओके, अशा पद्धतीचे आपण लिस्टचे मॅचिंग या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द 4 मेथड ऑफ द कॅल्क्युलेटिंग व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ द 3 फेज अल्टरनेटर आर. EMF मेथड दिलेली आहे, सॅच्युरेटेड सिंक्रोनस मेथड दिलेली आहे, न्यू अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन मेथड दिलेली आहे, EMF मेथड दिलेली आहे. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द असेंडिंग ऑर्डर ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द रेग्युलेशन ऑब्टेन्ड बाय दिस मेथड इज. आता असेंडिंग ऑर्डरनं विचारलेलं आहे, म्हणजे चढत्या क्रमाने विचारलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात हायेस्ट कोणाचं असतं व्होल्टेज रेग्युलेशन, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा जास्त कोण देतं, तर EMF मेथड देते. सगळ्यात लोवेस्ट म्हणजे ऍक्च्युअल पेक्षा कमी कोण देतं, तर MMF मेथड देते. म्हणजे फर्स्टला काय यायला पाहिजे बघा, फर्स्टला या पाहिजे MMF याच्यामध्ये कुठं आहे, तर MMF आहे ऑप्शन नंबर 4 ला. MMF कुठं आहे, ऑप्शन नंबर 4. म्हणजे हा एक ऑप्शन असू शकतो आणि हा एक ऑप्शन असू शकतो, MMF. आणि ऍट द लास्ट काय असेल बघा, EMF असेल. मग याचा करेक्ट सिक्वेन्स काय, EMF लास्टला कुठं आहे, EMF लास्टला EMF आहे नंबर 1 ला, EMF आहे इथं नंबर 1 ला. म्हणजे करेक्ट आन्सर या केसमध्ये काय असेल, ऑप्शन नंबर 4 असेल. म्हणजे फर्स्टला MMF असेल. त्यानंतर काय असेल, अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन मेथड असेल, त्याला आपण ASA असं म्हणूया. त्यानंतर काय असेल बघा, सॅच्युरेटेड सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड असेल, सॅच्युरेटेड सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड असेल. आणि ऍट द लास्ट सगळ्यात जास्त कोण असेल, EMF मेथड असेल. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अन अल्टरनेटर हॅव्हिंग 0.75 लीडिंग पॉवर फॅक्टर
load, no load induced EMF is 240 volt and the terminal voltage is 3000 volt. अच्छा, जे काय व्होल्टेज रेग्युलेशन असतं अल्टरनेटच्या केसमध्ये फॉर्म्युला काय असतो? व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोडचं व्होल्टेज मायनस फुल लोडचं व्होल्टेज डिवायडेड बाय व्ही रेटेड. म्हणजेच काय असेल या ठिकाणी रेटेड व्होल्टेज असेल, पर्सेंटेज मध्ये विचार असलेला काय करायचं? पर्सेंटेज न मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी नो लोड व्होल्टेज दिलेला आहे का? तर दिलेला आहे. किती आहे? 2400 व्होल्ट. मायनस फुल लोडचं व्होल्टेज दिलेलं आहे का? रेटेड टर्मिनल व्होल्टेज दिलेला आहे. किती? 3000 व्होल्ट. डिवायडेड बाय रेटेड व्होल्टेज कोणता असेल? डिवाइडला काय घ्यायचं? तर फुल लोडचं व्होल्टेज कोणता असेल? रेटेड व्होल्टेज डिवाइडेड बाय 3000 करा. याचं सिम्प्लिफिकेशन करा. याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केला तर याचा आन्सर काय येईल बघा? आन्सर येईल याचं 600 डिवायडेड बाय 3000 which is equal to 0.2 into 100 which is equal to -20% येईल. आन्सर काय येईल याचं? व्होल्टेज रेग्युलेशन हे -20%. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल. हे व्होल्टेज रेग्युलेशन निगेटिव्ह कशा आलं? कारण या केसमध्ये पॉवर फॅक्टर कसा आहे बघा? लीडिंग पॉवर फॅक्टर आहे. मग लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन काय असेल बघा? सम व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह, काही व्हॅल्यूसाठी निगेटिव्ह असेल आणि काही व्हॅल्यूसाठी 0 असेल. कुठं? म्हणजे तिन्ही प्रकारचं व्होल्टेज पॉसिबल आहे. कुठं? लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये. पण जर पॉवर फॅक्टर हा लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर व्होल्टेज काय भेटतं बघा? ऑलवेज पॉझिटिव्ह भेटत असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती आपण पाहूया. मॅच द लिस्ट 1 आणि लिस्ट 2. आर्मेचर रिएक्शन सेकंड लिस्ट मध्ये दिलेला आहे, पॉवर फॅक्टर फर्स्ट लिस्ट मध्ये दिलेला आहे. ESC 2000 ला विचारलेला क्वेश्चन आहे. फक्त ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता दिलेला आहे कुणाचं? दिलेल्या याच्यामध्ये कुठं दिलेला आहे का? दिलेला आहे. काय दिलेला आहे? अल्टरनेटर दिलेला आहे. म्हणजे आपली ट्रिक आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. काय ट्रिक आहे आपल्याकडे? पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी. आणि आता या ठिकाणी ही ट्रिक आपल्या लक्षात चांगलीच बसली असेल. ओके, ट्रिक काय आहे? तर CDM, CD आणि MC. आता युनिटी पॉवर फॅक्टर आहे. इफेक्ट कसा असेल? क्रॉस मॅग्नेटायझेशन असेल. ऑप्शन नंबर फर्स्टला काय असेल? थर्ड असेल. 0 पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे. काय असेल? डिमॅग्नेटायझेशन असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट असेल याला. 0 पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. या ठिकाणी काय असेल? प्युअरली मॅग्नेटायझेशन असेल. म्हणजे काय असेल? ऑप्शन नंबर याला सेकंड असेल. आणि या ठिकाणी काय बघा? इंटरमिडिएट लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल. इंटरमिडिएट लॅगिंग म्हणजे लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल किती मधला? त्याला काय असेल? पार्सली क्रॉस, पार्सली डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. ऑप्शन नंबर याला काय असेल बघा? 4 असेल. म्हणजे 3124. 3124 कुठं आहे? 3124. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. द सिंक्रोनस रिएक्टन्स ऑफ 500 volt 50 kV अल्टरनेटर हॅव्हिंग अन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 0.2 ohm if an excitation current of 10 ampere produces 200 ampere of armature current on short circuit and EMF of 450 volt on open circuit. विचारलेलं काय आहे? सिंक्रोनस रिएक्टन्स विचारलेलं आहे. प्रिव्हियस आपण क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की एक्झाम मध्ये कधी कधी आपल्याला सिंक्रोनस रिएक्टन्स बद्दल ही क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? एक्सेस कॅल्क्युलेट करायचा आहे. याने दिलेला काय आहे? तर याने दिलेला आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RA इज इक्वल टू दिलेला आहे किंवा R इज इक्वल टू 0.2 ओहम. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सेस कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे ZS इज इक्वल टू RA प्लस JXS असतो. वेअर एक्सेस इज नथिंग बट द सिंक्रोनस रिएक्टन्स विच इज इक्वल टू एक्सेस काय असतो बघा? सिंक्रोनस रिएक्टन्स विच इज इक्वल टू आर्मेचर रिएक्शनचा रिएक्टन्स प्लस लिकेज रिएक्टन्स असतो. म्हणजे XA प्लस XL असतो. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल बघा? ZS कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ZS इज इक्वल टू ओपन सर्किट व्होल्टेज, त्यालाच आपण VOC म्हणूया, डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट ISC. कुठं? ऍट सेम फील्ड करंट. फील्ड करंट कसा पाहिजे? सेम पाहिजे. या ठिकाणी सेम फील्ड करंट दिलेला आहे. मग ओपन सर्किट किती आहे? 450 डिवाइड बाय शॉर्ट सर्किट करंट किती आहे? 200. याचा सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर काय येईल? 450 डिवायडेड बाय 200 which is equal to 2.25 which is equal to 2.25 ओहम. हा काय आला बघा? ZS आला. आता ZS हा एवढा आला. या ZS मधून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? तर एक्सेस या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ZS इज इक्वल टू काय आहे बघा? ZS इज इक्वल टू RA प्लस एक्सेस आहे. आता ZS ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली? 2.25 इज इक्वल टू RS किती आहे? 0.2 आहे. म्हणजे प्लस या ठिकाणी जे आणि समथिंग पुढे येणार आहे, फेजर येणार आहे. आता
झेडएस एवढा आहे तर एक्सेस याच्यापेक्षा काय असायला पाहिजे, कमीच असायला पाहिजे. याच्यापेक्षा कमीचा ऑप्शन याच्यामध्ये आहे का, तर आहे. कुठं आहे, इथंच आहे. फक्त बाकी सगळे ऑप्शन काय येतात, ग्रेटर आहेत. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, 2.24 ओहम इज द राईट आन्सर असेल. अगेन याचं कॅल्क्युलेशन कसं असेल, झेडएस चा स्क्वेअर म्हणजे 2.25 चा स्क्वेअर मायनस 0.2 चा स्क्वेअर करा अंडर रूट मध्ये, याचं सिम्प्लिफिकेशन करा, आन्सर येईल 2.24 ओहम. हे काय असेल, सिंक्रोनस रिॲक्टन्सचं करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. ओके, हा सेशन थोडासा लेंदी होतोय म्हणून आपण या ठिकाणी हा सेशन थांबूया आणि दुसऱ्या सेशन मध्ये आपण राहिलेले अगेन महत्वाचे सिंक्रोनस मशीनवरचे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. हा सेशन कसा वाटला, या सेशनच्या माध्यमातून आपलं रिव्हिजन झालं का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सेशन आवडला असेल तर सेशनला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आपण या ठिकाणी थांबूया आणि नेक्स्ट सेशन मध्ये